हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण एक नवीन चॅप्टर घेऊन आलोय ज्याचं नाव आहे टाइम स्पीड डिस्टन्स. तर इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर याचे 3 भाग आहेत या चॅप्टरचे. पहिल्या भागामध्ये बस, कार किंवा पर्सन याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन असतील. दुसरा जो पार्ट आहे तो खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये ट्रेन्स रिलेटेड क्वेश्चन आहेत. म्हणजे फक्त ट्रेन एक दुसऱ्या ट्रेनला क्रॉस करत असेल किंवा दुसऱ्या पर्सनला क्रॉस करत असेल किंवा टनेलला किंवा ब्रिजला वगैरे क्रॉस करत असतील त्या टाइपचे क्वेश्चन्स आहेत. हा एक वेगळा चॅप्टर आहे. आणि तिसऱ्या पार्ट मध्ये आहेत फक्त बोट्स आणि स्ट्रीम. तर हा एक चॅप्टर आहे. तर या चॅप्टर मध्ये सुरुवातीला आपण त्याचे युनिट्स काय आहेत तर ते बघूया. तर इथे आपण सुरुवातीला डिस्टन्स, टाइम आणि स्पीड यांचे युनिट्स बघूया काय युनिट आहेत. तर डिस्टन्सचं जे युनिट आहे ते किलोमीटर मध्ये दिलं असेल किंवा मीटर मध्ये दिलेलं असेल. हे दोनच युनिट दिलेले असतात, याच्याशिवाय तिसरं युनिट नाही. म्हणजे फूट मध्ये वगैरे किंवा माइल्स मध्ये युनिट देत नाहीत. किलोमीटर मध्ये दिलं असेल तर आपल्याला काही वेळेस मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्याच पद्धतीनं टाइमचे जे पण 2 युनिट आहेत, एक आहे आवर्स आणि दुसरा आहे सेकंड्स मध्ये. मिनिट मध्ये वगैरे टाइम देतात काही क्वेश्चन मध्ये, पण तेही आपल्याला एकतर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा आवर्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि तिसरं स्पीडचं युनिट. स्पीडचं युनिट बघण्या अगोदर स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. तर स्पीड इज इक्वल टू फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. डी डिस्टन्स अपॉन टी म्हणजे टाइम. तर आता इथे डिस्टन्स अपॉन टाइम हा जो फॉर्म्युला आहे, जर डिस्टन्स किलोमीटर मध्ये असेल तर टाइम हा नेहमी आवर्स मध्येच असतो. ठीक आहे. तर हे आपलं एक युनिट आहे स्पीडचं, किलोमीटर पर आवर. आणि दुसरं युनिट आहे, जर डिस्टन्स आपल्याला मीटर मध्ये दिला असेल तर टाइम नेहमी सेकंड्स मध्येच घ्यायचा, म्हणजे मीटर्स पर सेकंड. तर हे दोनच युनिट आहेत, लक्षात घ्या. जर टाइम काही क्वेश्चन मध्ये मिनिट मध्ये दिलेला असेल तर आपल्याला त्याला कन्वर्ट करावं लागेल या दोन्ही पैकी एका युनिट मध्ये, किंवा काही क्वेश्चन मध्ये हे कन्वर्जन असा एक सेपरेट पण क्वेश्चन असतो. तर आता इथे फॉर्म्युला जो दिलेला आहे तो आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग आता आपल्याला दुसरा फॉर्म्युला तयार करायचा असेल तर आपण याच्यामध्ये चेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल डिस्टन्सचा फॉर्म्युला तयार करायचा असेल तर टाइम या साईडला घ्या, म्हणजेच स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम हा झाला डिस्टन्सचा फॉर्म्युला. त्याच पद्धतीने आपल्याला टाइमचा फॉर्म्युला जर पाहिजे असेल तर टाइम इज इक्वल टू हे जे स्पीड आहे या साईडला घेऊन या, म्हणजेच डिस्टन्स अपॉन स्पीड. तर हे 3 फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, किंवा कोणताही एक फॉर्म्युला जरी तुम्ही पाठ केला तरी बाकीचे 2 फॉर्म्युले तुम्हाला तयार करता येतील. ठीक आहे. तर याच्याशी रिलेटेड सुरुवातीला आपण युनिट कन्व्हर्जनचे क्वेश्चन घेऊया. तर इथे आपण 2 क्वेश्चन लिहिलेले आहेत. पहिल्या क्वेश्चन मध्ये कन्वर्ट 72 किलोमीटर पर आवर इंटू मीटर पर सेकंड असं दिलेलं आहे. तर आता किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड मध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर जे काही स्पीड दिलेली आहे, फॉर एक्झाम्पल x किलोमीटर पर आवर, हे जे स्पीड दिलेली आहे, तर याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी या x ला 5/18 ने मल्टिप्लाय करायचं. नेहमी जे काही स्पीड दिलेली आहे त्याला 5/18 ने जर मल्टिप्लाय केलं तर हे जे आलेलं आन्सर आहे ते मीटर पर सेकंड मध्ये येत असतं. मग आता इथे आपल्याला 72 किलोमीटर पर आवर दिलंय, याला पण आपण 5/18 ने मल्टिप्लाय करू. मग आता इथे 72 इंटू 5 करण्याची गरज नाहीये, 18 ने डायरेक्टली तुम्ही 72 ला डिवाइड करू शकता. 18 ने जर 72 ला डिवाइड केला तर आन्सर येतो 4. मग हे 4 मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजेच 20, आणि आलेलं जे आन्सर आहे ते मीटर्स पर सेकंड मध्ये येतं. म्हणजे 72 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू मीटर्स पर सेकंड. ठीक आहे. याच पद्धतीनं आता दुसऱ्या क्वेश्चन मध्ये बघा काय दिलंय, कन्वर्ट 25 मीटर्स पर सेकंड इंटू किलोमीटर पर आवर. म्हणजे मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचंय. तर आता आपण इथे 5/18 ने मल्टिप्लाय केलं होतं, त्याच पद्धतीने इथं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट करायचंय, म्हणजे 18/5 ने मल्टिप्लाय करायचंय. सो हे 25 मीटर पर सेकंड, याला काय करावं लागेल आपल्याला, 25 मल्टिप्लाइड बाय 18/5. ठीक आहे. मग आता इथे परत 5 ने डिवाइड करता येईल 25 ला. 5 ने जर 25 ला डिवाइड केलं तर आन्सर येतं 5. मग राहिलं काय, 5 इंटू 18. 18 इंटू 5 म्हणजेच 90 किलोमीटर पर आवर. तर 25 मीटर्स पर सेकंड म्हणजेच 90 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. तर यासारखे आणखीन काही क्वेश्चन घेऊया. तर इथे एक क्वेश्चन घेतलेला आहे आपण,
an athlete runs 200 meters in 24 seconds. So find his speed in kilometer per hour. आता इथे बघा, डिस्टन्स जे आहे ते मीटर मध्ये आहे आणि टाइम जो आहे तो सेकंड्स मध्ये आहे. पण क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, स्पीड आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये पाहिजे. तर सुरुवातीला याच पद्धतीने आपण स्पीड फाइंड आउट करूया. स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स आहे 200 अपॉन टाइम आहे 24. आता हे मीटर आणि हे सेकंड्स, म्हणजे सॉल्व्ह केल्यानंतर युनिट जे असेल ते आपलं मीटर पर सेकंड येईल. पण याला कन्वर्ट करायचंय. मग आता इथे हे सॉल्व्ह करण्यापेक्षा हे असंच राहू देऊ आणि याला डायरेक्टली आपण मल्टिप्लाय करूया. जर आपल्याला हे युनिट जे आहे मीटर पर सेकंड, त्याला किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचंय, तर आता जसं सांगितलं आपण की काय करावं लागेल, 18/5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हे सॉल्व्ह करत बसण्याची गरज नाहीये, डायरेक्टली आपण 18/5 ने जरी मल्टिप्लाय केलं तर आपलं काम थोडंसं सोपं होईल. कारण तुम्ही जर याला मल्टिप्लाय डिवाइड केलं तर आन्सर पॉइंट मध्ये वगैरे येऊ शकतं. त्यापेक्षा 18/5 ने डायरेक्टली मल्टिप्लाय करूया, म्हणजे इथे आपल्याला डिव्हिजन करायला पण सोपं जाईल. तर 5 ने डिवाइड करा 200 ला, इथे 4 आणि 0 40. त्याच पद्धतीने 18 आणि 24 या दोघांनाही 6 ने डिवाइड करता येतं. 6 3 जा 18, 6 4 जा 24. परत 4 ने डिवाइड करूया 40 ला. 4 ने जर डिवाइड केलं 40 ला तर आन्सर येतं 10. राहिलं काय, फक्त 10 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजेच 30. आणि आता आलेलं आन्सर जे आहे ते डायरेक्टली किलोमीटर पर आवर मध्येच येईल. म्हणजेच द स्पीड ऑफ दॅट ऍथलीट इज 30 किलोमीटर्स पर आवर. ठीक आहे. तर याच पद्धतीचा आणखीन एक क्वेश्चन घेऊया. तर इथे एक क्वेश्चन घेतलाय आपण. अ पर्सन क्रॉसेस अ 600 meters लॉंग स्ट्रीट इन 5 minutes. सो व्हॉट इज हिज स्पीड इन किलोमीटर पर आवर. आता इथे बघा, डिस्टन्स जे आहे ते मीटर मध्ये आहे आणि टाइम जो दिलाय तो मिनिट्स मध्ये दिलेला आहे. म्हणजे आपल्याला हे कन्वर्ट करावं लागेल, मिनिट्स सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे. तर इथे सुरुवातीला आपण हा जो टाइम दिलाय साइडला तो कन्वर्ट करून घेऊया. 5 minutes इज इक्वल टू, तर मिनिटचं सेकंड मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 60 ने मल्टिप्लाय करावं लागतं. सो 5 मल्टिप्लाइड बाय 60 विच इज इक्वल टू 300 सेकंड्स. तर आपल्याला हा जो टाइम मिळाला सेकंड्स मध्ये तो आता आपण इथे यूज करूया. स्पीड इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स आहे 600 अपॉन टाइम आहे 300 आणि हे असणार आहे मीटर पर सेकंड, कारण 600 मीटर अपॉन 300 सेकंड्स. पण आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय की किलोमीटर पर आवर मध्ये पाहिजे. मग आपण काय करूया, हे सॉल्व्ह करून घेऊ अगोदर. हे आन्सर येईल 2. आलेल्या आन्सरला आता किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 18/5 ने मल्टिप्लाय करायचंय. ठीक आहे. सो 2 into 18 म्हणजेच 36/5. परत 5 ने आता 36 ला डिवाइड करा. जर आन्सर पॉइंट मध्ये पाहिजे असेल तर ते आन्सर येईल 7.2 आणि हे जे युनिट आहे ते असेल किलोमीटर पर आवर. म्हणजे या पर्सनची स्पीड किती आहे, 7.2 किलोमीटर पर आवर.